आम्ही आता सायकलिंगला जातोय. गुड मॉर्निंग. हा ब्लॉग दुसरा आहे. ओके, आता मी सायकलिंगला चाललोय. आम्ही काल रात्री खूप लेट झोपलो. आणि हिला सांगितलेलं की मला उठव सकाळी, आपल्याला 6 ते 8चा स्लॉट होता आम्हाला, पण हिने काय उठवलं नाही. ही मला बोलली की आपण मस्त, हीच मला उलट मुंबईला बोलली की आपल्याला लायटिंग बघायची, तर तू कसं पण करून 6 वाजता उठ. 5:30चा अलार्म लावणार होती ही. मी अलार्म लावलेला पण मी उठली नाही. आपण उठलीच नाही ना. आता लाईट कशी बघणार, तू सूर्याचीच लाईट बघत राहता. सोड असू दे आता. मी का उठवू? दरवेळी तुम्हाला मी उठवायची गरज आहे काय? ऑफिसच्या टायमाला पण म्हणजे मीच उठवायचं. गाईज बाई. गुड मॉर्निंग. खूप वेळा गुड मॉर्निंग केलं तुम्हाला. आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आणि हा मी आजच्यासाठी आउटफिट घातला आहे कारण आम्हाला जायचं आहे फ्लॉवर गार्डन आणि बरेच जंगल सफारी वगैरे पण आहे. सो आम्ही काय आता आपलं हे ना कुठलं ते जंगल सफारी आणि पेट झोनला चालू. सॉरी, आमचा तर आम्हाला लेट झालंय ऑलरेडी खूप. हे बाजूला ठेव ना, इथे छान दिसतोय असं. तर आम्ही आज हे घातलंय आणि आम्ही पण भेटूया नंतर. ओके बाय. आम्हाला लेट झालं. बाय. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आलेलो होतो की पेट झोन मध्ये, पण पेट झोनचा ऍक्च्युली टायमिंग होता स्लॉट 9 ते 12चा आम्ही घेतलेला, पण तो सध्या पुढे आता बंद झालेला आहे. आम्ही तो मिस स्लॉट केलाय. अदरवाईज जर तुम्ही सुद्धा असं जर झालं पुढे, तर तुम्ही तो स्लॉट मिस करून नंतर मग पुढे स्किप करून तुम्ही 3 ते 5चा स्लॉट तुम्ही स्वीकार करू शकता. 12 ते 5 ते बंद, 12 ते 3 ते बंद आहे आणि 3 वाजल्यापासून ते परत स्टार्ट होतं. तर 12 ते 3 त्यांचा लंच टाइम आहे. तर पेट झोन साठी पर्टिक्युलर. तर तुमचं जर का मिस झालं तर असं काही नाही की तुमच्या त्या स्लॉटमध्ये तुम्ही आलात आणि तुम्हाला परत घेणार नाहीत. तर आम्ही आता आधी समोरच झू आहे, तर आम्ही आधी जंगल सफारी वाला पार्ट कव्हर करतो आणि मग आम्ही परत जंगल सफारी झाले की 3 वाजता पेट झोन मध्ये येऊ. पण 3 ते 5च्या नंतर तुम्ही स्किप केला, मग तुम्ही मग एका दिवसाच्या तिकीट मध्ये तुम्ही कधी करू शकता, पण जनरली स्लॉट मध्येच जायला बघा. आता विचारल्याप्रमाणे तुम्ही ते 2 स्लॉट मध्ये 1 स्लॉट तुम्ही घेऊ शकता. आणि आम्ही सगळे तिकीट्स ना ऑनलाईन बुक केलेले, कारण इकडे आल्यावर आय थिंक फक्त UPI आणि कार्डच हे होतंय. कॅश पेमेंट एक्सेप्ट नाही करत ती लोक तिकीट काउंटरवरती, आणि खूप रश आहे. आणि आम्ही कसं ट्रॅव्हल केलं इकडे येऊन, कुठले रिक्षा आणि काय सगळं ते सगळं आम्ही तुम्हाला एकदम असं व्यवस्थित बसून सांगू, कारण आता खूप घाई चालली आणि आम्हाला लक्षात पण राहत नाही की आपल्याला व्लॉग पण करायचं, कारण जस्ट स्टार्ट केलंय ना आम्ही. ठीक आहे, तर आपण आता चाललो होतो जंगल सफारीला. ओके बाय. तर झूमध्ये बऱ्याच प्रकारचे एक्झॉटिक ॲनिमल्स आणि बर्ड्स पण आपल्याला बघायला मिळाले. मी खूप सारे बर्ड्स बघितले जे मी लाईफमध्ये कधीच बघितले नव्हते. आणि मी जो यूट्यूबरला फॉलो करते ना, तिने सांगितले की ती सिंगापूरच्या झूमध्ये पण जाऊन आली, तर त्या लेवलचं झू हे आहे. आणि मी ऑनेस्टली सांगते, मी इथे इतके वेगळे बर्ड्स बघितले, म्हणजे आता तुम्ही जितके फ्रेममध्ये बघाल ते मला नाही वाटत आपण इंडियामध्ये कधी बघितले असतील. तर आय होप की तुम्हाला हे पक्षी बघायला मजा येत असेल आणि तिथे लाईव्ह बघायला अजून मजा येत होती. यानंतर आपण जाणार आहोत व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये. तुम्हाला माहितीये इथे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स का बनवण्यात आलं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उंच मूर्तीला दररोज एवढी फुलं आणणार तरी कुठून, म्हणून यांनी इथेच फुलांचा एक छानसा बगीचा बनवून टाकला. आणि इथे इतक्या वेगळ्या प्रकारची फुलं आहेत की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवायला गेले ना तर 1 तास पण कमी पडेल. ग्लो गार्डन, इथून आतमध्ये गेलं की व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि ह्याच्या समोरच
हाय गाईज, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत नर्मदा घाट आरतीसाठी, जी 7:45ची आहे. आता तर वाजलेले आहेत आता 7:15, अर्धा तास फक्त बाकी आहेत आणि निघायचं. आणि मी ट्रेडिशनल घातलेलं आहे. हिने ट्रेडिशनल घातलेलं आहे, खूप छान दिसते. थँक्यू. हां, तर बघू आता. तिथे काय आम्हाला फोटोशूट वगैरे करता येणार नाही, कारण की रात्र वगैरे असेल, कारण की लाइटिंग्स वगैरे मे बी कमी असतील आणि यजमानचं आम्ही तसं काय ऑप्शन घेतलेलं पण फोटोशूट करायचंय. हो, फोटोशूट वगैरे तसं नॉर्मल असतील. हे जे 2-3 जरा एक फोटो वगैरे तुझा काढतो मी, म्हणजे काय जास्त काढतात. आता परवा आमची अॅनिव्हर्सरी आहे, तर मग बहुतेक एक फोटो त्याचा एक्स्ट्रा, आणि काल बर्थडे होता म्हणून तो एक फोटो, म्हणजे 3 फोटो तुला हळदी काढून देतो मी. बाकीचं मी ह्याच्यानंतर लावे ना किती फोटो टाकले ते सेल्फी बनवते ती, तिचं नाही काय ऐकू, ती सेल्फी फोटो काढेल ती. चला बाय, आता भेटू नर्मदा घाट आरतीमध्ये. बाय गाईज. मी आता एडिटिंग करते आणि रिअली या माणसाने माझा एक पण फोटो नाही काढला. तर आम्ही इथे एकता फूड कोर्ट मध्ये आलेलो, जे काय आहे त्या बस स्टॉपचं नाव? श्रेष्ठ भारत. हा, श्रेष्ठ भारत भवन. त्याच्या समोरच तुम्ही आलात ना, तर एकता मॉल आहे आणि एकता मॉलच्या बाजूलाच त्यांचं फूड कोर्ट आहे. तर त्याच्यामध्ये अमूल आहे, ग्वाली आहे आणि बरंच काही किचनचे पण आहेत, म्हणजे शॉप्स वगैरे, म्हणजे एकंदर सबवे वगैरे सगळं आहे. तर इथे ग्वालिया आम्हाला थोडं गुजराती ऑथेंटिक फूड वाटलं, तर म्हणून आम्ही तिथून थाली ऑर्डर केली आहे. तर थालीचा जो स्नॅप आहे तो आम्ही टाकतो इथे कुठेतरी, इथे खाली टाकतो. ते त्यामध्ये 2 चपात्या दिलेल्या आहेत, 2 प्रकारच्या भाज्या आहेत. 2 नाही, एक सुकी आहे आणि एक थोडी ओली भाजी आहे. नाही, 2 चपात्या आहेत. 4 आहेत. ओके, 4. अरे एवढीशी चपात्या आहेत. त्याला फुलके बोलतात. हा, फुलके. हा, त्यांच्यात फुलके बोलतात ते. आणि एकच गुलाबजामुन दिलाय, पण त्यांनी आपलं बघितलं का आपण दोघे नाही. आणि लोणचं जास्त दिलंय आणि कांदा आहे आणि राईस आणि आपलं जे नेहमीच वरण, 2 भाज्या दिल्या, गोडीच वरण आहे त्यांचं म्हणतात ते. आणि त्याच्यासोबत पीस दिलाय त्यांनी आणि ताक. हो, आणि त्याच्यासोबत आपल्याला थोडंसं भेटलेलं आहे एक छास. आणि आम्ही हे दुसरं ऑर्डर केलं ते म्हणजे दिल्ली चाट, कारण आम्ही इतके 2 दिवस फिरतो तर इथे चाट हा प्रकार भेटतच नव्हता. हा, थोडं आम्ही महाराष्ट्रात थोडं मिस केलं इथे आले येऊन. आपण आम्ही मागवलं दिल्लीवाला चाट. सो लेट्स मी चाट पहिला ट्राय करते. चालेल प्लीज. नेहमी तू ट्राय करतो पहिला. करायचंय का? हो, कर. समज मी एकच आणलं ऍक्च्युली. दोघे पण ट्राय करू शकतो. तू पण ट्राय कर. एक्सप्रेशन्स लागायचं नको देऊ. अरे नुसतं दही खाऊन काय मिळणार आहे? सॉरी. चेस. बेस्ट आहे. हिट केलं. आता माझं ना खाली करून एक्सपेक्टेशन्स वाढलेत. माझ्या चमच्यातलं का काढून खातोस? छान आहे, मला पण आवडलं. नाईस. दिल्ली चाट ट्राय करा, ग्वालियाचं. तू स्टार्ट करतेस? काय खातो सांग ना. हे फुलके आहेत आणि फुलके सोबत ही चवळीची भाजी आहे. सांडू नको मला ड्रेसवर. सॉरी. छान आहे. काय बोलतो? थोडी चव वेगळी आहे ना. मला गुजराती जेवणाची भीती वाटते आणि थोडे गोडीच असतं. चव मात्र वेगळी, आपल्या महाराष्ट्रासारखी हे नाही, भाजी नाही. पण स्टेट चेंज होणार तर थोडे चेंजेस असतात. हा, थोडं चेंजेस पाहिजे ना. मग माहिती पाहिजे ना आपण नक्की दुसऱ्या स्टेट मध्ये. आम्ही मुद्दाम लोकल फूड ट्राय केलं, कारण आपण सारखे नाही आहेत. आणि कसं महाराष्ट्रात लोक पण थोडे घाबरतात की बाबा दुसऱ्या स्टेट मध्ये गेल्यावरती पण दुसऱ्या प्रकारची थाळी खायची की नाही, हा प्रश्न असतो. पण तिकडच्या लोकल फूडला चान्स दिला पाहिजे माझ्या मते तरी, कारण की आता मी चवळी आणि राजमावाली भाजी ट्राय करते, जी यांनी केली आता. मी कोल्हापूरच्या फूडशी बिलॉंग करते, त्यामुळे मला कळेल नक्की काय प्रकार आहे. काय वाटतंय? छान आहे, पण वाटण प्रकार नाहीये. म्हणजे पण ठीक आहे. नाईस एफर्ट्स. मला आवडलं. म्हणजे असं नाही की मी खाऊ नाही शकत. ही कोणती भाजी घेऊ? ही परसबी मटर आणि मिक्स व्हेज सारखी आहे. मी पण ट्राय करतो. ही सुकी भाजी आहे, मी पण ट्राय करते.
चवलीपेक्षा चांगली वाटली. हा ही छान आहे. ह्याला थोडंसं त्यांनी एफर्ट्स दिलेत. ठीक आहे, बाजूला कांदा दिलाय, लोणचं दिलंय, गुलाबजामुन दिलंय आणि गोडीस वरण आणि राईस दिला आणि पापड दिला. मला ना वरण बरोबर चपाती खायला आवडते. मी बघते म्हणजे मला कळेल यांचं वरण कसं. काय 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 आपण नाही खाऊ शकत वरण. वरण बस ट्राय केलं पाहिजे. पुरणपोळी बरोबर खायची, कटाची आमटी तिखट असते. लिटरली मला असं वाटतं पुरण आहे, फक्त थोडंसं स्पायसी आहे, थोडंसं. एवढीशा एका वाटीभरामध्ये, वाटीभराच्या वरणामध्ये मला वाटतं अर्धा चमच तरी साखर लागली असेल. हो, खूप गोड आहे. गोड आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन नाही खाऊ शकत. आपण रेग्युलर नाही खाऊ शकत. नाही, कधीतरी कधीतरी ठीक आहे ते. पण मला पण मी हे असं आहे जे मी शेवटपर्यंत टिकवणार नाही. हा, महाराष्ट्रामध्ये असं तर महाराष्ट्रातच का पण छान आहे. ट्राय करायला जाऊ नका. मी ढोकळा खाऊन बघते. आय थिंक त्याला ढोकळाच बोलतो मी. खांडवी आणि या सगळ्यामध्ये खूप कन्फ्युज होते. हा ढोकळा वेगळा आहे, हा ढोकळा नाही. मग याला वेगळं काय म्हणतात? जे काय आहे व्हाईट कलरचा ढोकळा बोलते मी तर याला. तुम्हाला जे माहिती सांगा जरा कमेंट सेक्शन मध्ये. हा, कोणी गुजराती बघत असेल तर प्लीज. ओके, मी क्राईम करते, मी भाजीमध्ये मिळवून खाते. जेवून घे फटाफट, जायचं आपल्याला. असं नको बोलू मध्येच, काम करा. मी काम करते, भाताबरोबर डाळ खाऊन बघते, म्हणजे काय वेगळं टेस्ट आहे की काय. पण डाळ खूप गोड आहे, म्हणजे मी लिटरली गोड बोलते. तू डाळ खाऊन बघ, जरा पापड खाऊन जाऊ. भातावर छान लागतं. पापड पण ठीक आहे, आपल्यासारखंच आहे. मला राजमा आवडत नाही, पण मला हा आवडला. तर आमची खाताडपंती अशीच सुरू राहणार आहे. तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.